25, 26, 27 मेपर्यंत वजा पातळीत असलेले उजनी धरण नंतर अगदी सव्वा महिन्याच्या आसपासच 100%च्या घरात भरू लागल्याने सर्व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले। अशातच आज शनिवार सायंकाळची अपडेट आपण पाहणार आहोत। शनिवार सायंकाळच्या अपडेटनुसार दौंडची आवक 9,663 क्युसेक्स आहे, तर उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सध्या 10,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे। हा सकाळी मात्र दौंडची आवक 11,719 क्युसेक्स होती, म्हणजे सकाळपेक्षा 2500च्या आसपास आवक कमी झालेली आहे व भीमा नदीत सकाळी 20,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत होता, तर तो मात्र सध्या 10,000 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे। वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक्स, तर सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेतून 80 क्युसेक्स, तर बोगदा 400 क्युसेक्स, तर मुख्य कॅनल 2100 क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, म्हणजे मुख्य कॅनेलला 200 क्युसेक्सचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। उजनीची सध्या टक्केवारी सायंकाळी 6 वाजता 94.009% होती आहे व हीच सकाळी टक्केवारी 94% 30 पॉईंट होती। सध्या उजनीत एकूण 114.06 TMC पाणीसाठा जमा झालेला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 50.41 TMC आहे। अशाच ताज्या व नवनवीन पुढील अपडेट पाहण्यासाठी व सोलापूर जिल्ह्यातील सर्वच वृत्त जाणून घेण्यासाठी आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट।